हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने साजूक तूप तयार केलेले आहे, ते आज आपण बघत आहे. साजूक तूप तयार करण्यासाठी आपण दुधाची साई घेतलेली आहे. दूध गरम केल्यानंतर दुधावरती जी शाई जमा होते ती आपल्याला रोज अशी एका डब्यामध्ये काढून ठेवायची आहे. आणि या शाईसोबत आपण 3-4 चमचे मुरवानाचेही म्हणजेच दह्याचेही घातलेले आहेत. तर तूप तयार करण्यासाठी अशी रोज दूध तापवल्यानंतर जी शाई तयार होते ती शाई आपल्याला रोजच्या रोज अशी काढून आपल्याला एका भांड्यामध्ये डब्यामध्ये काढून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. डबा भरल्यानंतर मी आता साठवून ठेवलेली जी मलाई आहे ती आता तूप तयार करण्यासाठी घेतलेली आहे. डब्यातली शाई आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि रवी घेऊन रवीने आपण सर्व शाई घोटून घेत आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये शाई घेऊन तीही फिरवून घेतली तरी त्याचेही लोणी लगेच निघते. पण मी दरवेळेला रवीनेच शाई घोटून घेऊन तूप तयार करत असते, त्यामुळे मी रवीने शाई घोटून घेत आहे. माझ्या इतर हातानेच शाई फिरवून त्याचा लोण्याचा गोळा तयार करून घेते. शाईमध्ये अजून आपण पाणी घातलेले नाही, तर पाणी न घालता आपण पहिल्यांदा शाई रवीने अशा पद्धतीने घोटून घेतलेली आहे. तर रवीने आपल्याला सतत असे फिरवत राहायचे आहे. जेव्हा दुधाची शाई आणि पाणी वेगवेगळे होते तोपर्यंत आपल्याला असे फिरवत राहायचे आहे. या शाईमध्ये आपण आता थंड पाणी टाकणार आहे आणि लोणी आहे ती वरती काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने लोण्याचा गोळा आहे तो वरती लगेच तयार होतो. तो गोळा आपण आता गोळा करून 2-3 वेळा स्वच्छ पाणी घेऊन लोण्याचा गोळा आपण धुवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण शाईपासून लोणी तयार करून घेतलेले आहे आणि हे तयार केलेले लोणी आपण आता गरम करून त्याचे तूप तयार करून घेणार आहे. तयार केलेले लोणी आपण एका पातेल्यामध्ये घेऊन ते गरम करायला ठेवत आहे. तर पहिल्यांदा आपण लोणी मोठ्या गॅसच्या आचेवरती ठेवून सतत असे फिरवून लोणी आपण वितळवून घेणार आहे. लोणीचे साजूक तूप आपण तयार करत असताना त्यामध्ये खाऊचे पान किंवा सब्जा असेल तर सब्जाची 2-3 पाने किंवा आपण त्यामध्ये वेलची पावडर टाकून तूप तयार करू शकतो. यामधील कोणतेही एक आपण पदार्थ टाकून तूप आपण आटून घ्यायचे आहे, यामुळे तुपाची चव छान लागते. या स्टेजवरती आपण बारीक गॅसवरती तूप कढवून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण शाईपासून लोणी आणि लोणीपासून साजूक तूप तयार केलेले आहे. आणि आता हे तयार केलेले तूप आपण थंड झाल्यानंतर गाळणीने गाळून घेत आहे. तुपाचा कलर हे किती छान आलेला आहे ते तुम्ही बघू शकता. आणि अशा पद्धतीने तयार केलेले तूप अजिबात खराब होत नाही आणि त्याचा वासही छान राहतो. आणि घरामध्ये तयार केलेले साजूक तूप चविष्ट लागते. तर रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेमध्ये पोहोचत राहील. आणि अशा सोप्या पद्धतीने घरामध्येच साजूक तूप तयार करा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.